गणपती बाप्पाचे गजानन, गणेश, विनायक, लंबोदर, एकदंत अशी गणपतीची अनेक नावे आहेत. पार्वती स्नान करत असताना तिने एक बालक निर्माण केले व त्याला स्नानाच्या जागेकडे म्हणजे हिमालयातील गौरी कुंडाकडे कुणालाही येऊ देऊ नकोस असे सांगितले. परंतु काही वेळाने साक्षात शिवशंकरच तेथे आले. या बालकाने त्यांना अडविले. तेव्हा संतप्त होऊन शिवशंकरांनी त्याचे मुंडके छाटून टाकले. अजूनही केदारनाथला जाताना त्या ठिकाणी मुंडकट्टा गणेश नावाचे छोटेसे मंदिर लागते. पार्वतीला यामुळे फार शोक झाला. तेव्हा शिवशंकरांनी त्याला एक हत्तीचे मुंडके बसविले म्हणून त्याचे नाव गजानन पडले. चतुर्थी ही गणपतीची आवडती तिथी आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी आणि वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. वद्य पक्षामध्ये येणारी ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिचे महत्व अधिकच आहे. तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. त्याची ही कथा आहे. आवंती नावाची नगरी होती. तेथे भारद्वाज नावाचे ऋषी राहत होते. तेथील शिप्रा नदीवर ते रोज स्नानाला जात. असेच ते एकदा तेथे गेले होते. तेव्हा त्यांना नदीच्या जलात काही अप्सरा क्रीडा करीत असल्याचे दिसले. ते पाहून भारद्वाजांच्या शक्तीचे थेंब जमिनीवर गळून पडले. त्यातून जास्वंदीच्या फुलासारख्या तांबड्या रंगाचा मुलगा निर्माण झाला. त्याचे नाव मंगळ. पृथ्वीने त्याचे पालन पोषण केले. तो 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपली माता पृथ्वी हिला एकदा विचारले की मी असा रक्तवर्णी का आहे. तेव्हा पृथ्वी मातेने त्याला त्याच्या जन्माची कथा सांगितली. ती ऐकून मंगळ भारद्वाज ऋषींकडे आला. त्यांनी आपल्या या मुलाला ओळखले आणि त्याची मुंज केली. त्याच्याकडून ते वेदाध्ययन करून घेऊ लागले. त्यांनी त्याला गणेश मंत्रही दिला. नर्मदा तटाकी बसून पुढे मंगळाने गणेश मंत्राची अनुष्ठाने केली. माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती त्याच्यावर प्रसन्न झाला. तुला देवांच्या बरोबर अमृत प्राशन करण्यास मिळेल आणि तू अमर होशील आणि यापुढे लोक तुला मंगळ नावाने ओळखतील. मला प्रिय असलेला मंगळवार हाच तुझाही वार राहील आणि वद्य पक्षात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त होईल. ती फलदायी ठरेल असा वर गणेशाने त्याला दिला. मंगळाने नंतर त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हा गणपतीने त्याला सांगितले की तू रंगाने अंगार म्हणजे विस्तवासारखा लाल असल्याने लोक तुला अंगारक म्हणून ओळखतील आणि वद्य पक्षात मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून तुझ्या नावाने प्रसिद्ध पावेल. मंगळ हा रक्तवर्ण होता म्हणूनही गणपतीला तांबडी फुले प्रिय असतात. अंगारकाने गणपतीची प्रतिष्ठापना केलेले क्षेत्र मध्य प्रदेशातील पारीनेर येथे नर्मदा तटाकी असून अंगारकी चतुर्थीला तेथे फार मोठी यात्रा भरत असते. मंगळ हा ग्रह असून तो भूमीचा पुत्र आहे म्हणून त्याला भौम असेही म्हणतात. अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले.